नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। अंगणवाडी सेविका भरती 2025 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अंगणवाडी सेविका भरती 2025 ही भरती आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे। पात्रता बघा 12वी पास असणं गरजेचं आहे। अर्ज फी नाही आहे बघा, अर्ज फी इथे नाही आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अंगणवाडी सेविका भरती 2025 ही भरती आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंदिया अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। पदाचे नाव काय आहे, अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी इथे भरती होणार आहे। विभागाचे नाव काय आहे, महिला व बाल विकास विभाग या अंतर्गत ही भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता काय आहे, किमान 12वी पास असणं गरजेचं आहे, त्यानंतर त्यापेक्षा अधिक असेल तरी चालेल। वयोमर्यादा इथे तुम्हाला किती लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षाची सवलत इथे मिळणार आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। शासनाच्या नियमानुसार तुम्ही इथे वेतन तुम्हाला मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे। अर्ज सादर करण्याचा पत्ता बघा, तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने इथे अर्ज करू शकता। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गोंदिया, तालुका जिल्हा गोंदिया या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा, अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 17 फेब्रुवारीपासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। तर 4 मार्चपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, गोंदिया या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प या अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज हे मागवण्यात येत आहे। त्यानुसार बघा, पात्र महिला उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्जदाराची अटी व शर्ती संपूर्ण जाहिरात वाचन करून अर्ज सादर करणे गरजेचे आहे। बघा, तुम्हाला इथे अटी शर्ती व संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे PDF मध्ये। ती संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचणे आणि त्यानंतर अर्ज करू शकता। तुम्हाला जर हा PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर बघा, भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तुम्हाला इथे दिलेलं आहे। अर्ज स्वीकारण्याचा कालावधी बघा, 17/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत तुमचा इथे अर्ज स्वीकारला जाणार आहे। त्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी कधीपासून सुरू, म्हणजे प्राथमिक गुणवत्ता यादी तयार करणे कधीपासून करणार आहेत बघा, 5/3/2025 ते 7/3/2025 पर्यंत तुमची गुणवत्ता यादी लावण्यात येईल किंवा जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, गुणवत्ता यादीची पडताळणी व समितीची मान्यता याच्यावर बघा 8/3/2025 ते 18/3/2025 पर्यंत तुमच्या गुणवत्ता यादीमध्ये पडताळणी करण्यात येणार आहे समितीची। प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित बघा, जाहीर कधी करण्यात येणार आहे, 20/3/2025 पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर उमेदवारांना प्राथमिक यादीतील उमेदवारांना काही हरकत अपेक्षा तक्रार असल्यास कार्यालयात लेखी तक्रार नोंदविणे गरजेचं आहे। 20/3/2025 ते 3/4/2025 पर्यंत तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही नोंदवू शकता। त्यानंतर तक्रारीमध्ये शहानिशा करून मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे। 11/4/2025 रोजी मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे। त्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे 15/4/2025 पर्यंत। अंतिम निवड यादी सुद्धा इथे जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर मूळ तपासणी नियुक्ती इथे करू शकतात। 16/4/2025 ते 18/4/2025 पर्यंत अंतिम निवड यादी सुद्धा इथे जाहीर होणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला इथे काही
इम्पॉर्टंट डेट सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा कुठल्या पदासाठी इथे पात्रता आहे, म्हणजे कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिता इथे भरती होणार आहे आणि यांना मानधनी पदाकरिता अटी व शर्ती सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बघा तुम्हाला कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुमचं जर काही एज्युकेशन झालं असेल, तसेच किमान शैक्षणिक अर्हतेच्या वरील व शैक्षणिक पात्रतेचे जसे पदव्युत्तर पदवी किंवा DED BEd MSIT असल्यास त्याची सर्व सुपुष्ट गुणपत्रिका पास नापास ज्यावरून टक्केवारी निश्चित करता येईल अशा गुणपत्रिका छायांकित प्रती तुम्ही स्वाक्षरीसहित गुणपत्रिका व प्रमाणपत्र जोडणे नसेल तर गुण देणे होणार नाही। बघा तुम्हाला जर फॉर्म सोबत जर हे डॉक्युमेंट्स जोडायचे असेल तर तुम्ही जोडू शकता। जर जोडले नसाल तर तुमचे मार्क्स काही इथं ग्राह्य धरले जाणार नाही। जर तुम्ही हायर एज्युकेशन घेतलं असेल तर ते सुद्धा डॉक्युमेंट्स इथे जोडणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा वास्तविक स्थानिक रहिवासी असणे अट आणि पंचायत ग्रामपंचायत अधिकारी यांचा रहिवासी दाखला उमेदवारांनी रहिवासी असल्यास स्वयं घोषणापत्र अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे। बघा तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करताय त्या ठिकाणीचे तुम्ही रहिवासी असेल तर तुम्ही तिथं नक्की अर्ज करू शकता असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला वयोमर्यादा इथं सुद्धा ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। लहान कुटुंब प्रमाणपत्र सुद्धा इथे जोडणे गरजेचं आहे आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे आणि मराठी भाषा येणे हे सुद्धा गरजेचं आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि जे विधवा आणि अनाथ आहेत त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि काहींना अनुभव असेल तर त्यांना सुद्धा इथे म्हणजे अनुभव ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्यांना सुद्धा प्रेफरन्स दिला जाणार आहे। त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र सुद्धा इथे बघण्यात येणार आहे। कुठल्या नावात बदल असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला इथे जोडायचं आहे। आणि सेवा मानधन तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्हाला इथे लागू राहणार आहे। तुमचं काही तक्रार असेल तर ती तक्रार तुम्ही त्यांच्याकडे नोंदवू शकता असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला नियम अटी सुद्धा इथे दिलेले आहेत, ते तुम्ही संपूर्ण वाचू शकता, त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। बघा 17/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला कुठले कुठले कागदपत्रे जोडायचे ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। तुम्ही अर्ज इथे जोडायचा आहे, तुम्हाला इथे खाली अर्ज सुद्धा दिलेले आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कुठला अर्ज जोडायचा आहे। गुणपत्रिका तुमची 12वी असेल, त्यानंतर तुमचं पदवी गुणपत्रिका असेल BA BSc तुम्ही BCom असे एज्युकेशन घेतलं असेल ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे। पदव्युत्तर पदवी असेल MA MCom MSc MAd BA असेल तर ते सुद्धा तुम्ही ते जोडायचं आहे। त्यानंतर DED BEd असेल ते सुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता। शासकीय मान्यता संस्थेचे MSIT प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा इथे जोडू शकता। त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आणि जन्म नोंदणी किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे द्यायचा आहे। त्यानंतर विवाह नोंदणी गॅजेट सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे। आदिवासी डोमासाईल प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे। स्थानिक रहिवासी असेल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र इथे लागणार आहे। रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं सुद्धा इथे लागणार आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र सुद्धा इथे लावायचं आहे। विधवा असल्यास सक्षम प्राधिकारी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे। त्यानंतर विधवा असल्यास पतीचा मृत्यू नोंद कधी झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं। अनाथ असल्यास जिल्हा माहिती व बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। रॅशन कार्ड अलीकडचे रॅशन कार्ड तुम्हाला इथे लावायचं। आधार कार्ड मतदान ओळखपत्र विद्युत देयक घरपावती किंवा त्याची तुम्हाला बिल लावायचे आहे। आणि अर्जासोबत दिलेल्या प्रमाणपत्राची कागदपत्राची चेकलिस्ट बघा तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यानुसार ते चेकलिस्ट सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे। आणि पोचपावती सुद्धा तुम्हाला इथे लावणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती इथे देणं गरजेचं आहे। बघा तुम्हाला ह्या अर्जासोबत कुठला फॉर्म जोडायचा आहे तर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलं जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म फिलअप करून जे दिलेले डॉक्युमेंट्स आहेत ती जोडून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता। बघा कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा मी हे सुद्धा माहिती इथे देणार आहे। इथे फोटो लावायचा। त्यानंतर बघा तुम्हाला इथे कुठल्या केंद्रामध्ये तुम्ही कुठल्या गावातून आहेत आणि कुठल्या ग्रामपंचायतून आहेत ते तुम्हाला इथे टाकायचं आहे।
आणि लग्नापूर्वीचे संपूर्ण नाव बघा, लग्नापूर्वीचे तुम्हाला संपूर्ण नाव लिहायचं आहे. गाव, महसुलीचे गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा असं तुम्हाला ही संपूर्ण माहिती लिहायची आहे, ते लग्नापूर्वीचे. आणि त्यानंतर लग्नानंतरचे संपूर्ण नाव, गाव, महसुलीचे गाव, तालुका, जिल्हा हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा इथे लिहिणे गरजेचं आहे. आणि तुमच्या नावात काही बदल असेल तर ते प्रतिज्ञापत्र किंवा त्याच्या सर्टिफिकेटसुद्धा इथे तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक तुमचं किती तारीख आहे, त्यानंतर अक्षरामध्ये लिहायचं आहे. आणि या तारखेदिवशी 4/3/2025 रोजी तुमचं किती वय असणार आहे, किती दिवस झालेले आहेत ते सुद्धा इथे टाकायचं आहे. त्यानंतर बघा 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि विधवासाठी 40 वर्षापर्यंत त्यांनी अर्ज करू शकतात. एकूण अपत्य संख्या तुम्हाला किती लेकरं आहेत ते सुद्धा इथे लिहायचं आहे. विधवा अनाथ आहात तुम्ही, होय नाही तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर बघा तुमचं शैक्षणिक अर्हता, तुम्ही जर 12वी पास असेल तर 12वी लिहू शकता. त्यानुसार तुम्ही डिग्री केली असेल आणि पदव्युत्तर पदवी केली असेल किंवा DED BEd संगणक प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही एज्युकेशन इथे टाकू शकता. बघा तुम्हाला इथे बोर्डचं नाव टाकायचं आहे, कुठल्या तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये शिकलात त्याचं नाव. त्यानंतर मिळालेले गुण आणि उत्तीर्ण वर्ष, तुम्ही कधी उत्तीर्ण झालात ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती भरू शकता. त्यानंतर जात प्रवर्ग, जातीमध्ये कुठला प्रवर्ग आहे ते सुद्धा इथे टाकता येणार आहे. आणि तुम्हाला अवगत असलेली भाषा, मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते, तर ती भाषा कुठली कुठली येते ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानुसार बघा अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून इथे डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर दिनांक, स्वाक्षरी, ठिकाण आणि संपूर्ण नाव भरून तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता. त्यानंतर त्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लावायचे ते सुद्धा तुम्ही लावू शकता. बघा ही चेक लिस्ट सारखी ही पावती आहे. तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडलेले आहात ते तुम्हाला हे सुद्धा पावती भरायची आहे. त्याच्यासोबत तुम्ही राईट आणि रॉंग असं इथे टिक करू शकता. त्यानंतर तुमचं नाव, स्वाक्षरी अशा पद्धतीने तुम्हाला हे सुद्धा माहिती फिलअप करायची आहे. बघा ही पोच पावती आहेत अशा होऊ शकता. आणि रहिवासी स्वय घोषणापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचं आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही भरू शकता. तुम्हाला किती स्वय घोषणापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे. विधवा असल्यास, जे विधवा आहेत त्याच महिलासाठी हे लागू असणार आहे, असं हे सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र भरायचं आहे. बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करू शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.